एक नया इतिहास लिखेंगे। मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर. आपण पाहत आहात लोकजागर इंडिया चॅनल आणि आज आपण लोकजागर इंडिया चॅनलवरती एक नवं सदर सुरू करत आहोत. बोल महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या समस्या असतील, महाराष्ट्राचे प्रश्न असतील, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, सर्व क्षेत्रामधल्या बातम्या म्हणा किंवा सर्व क्षेत्रांमधल्या घडामोडींच्या संदर्भात विश्लेषण या सदरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की लोकजागर इंडिया चॅनल हे वेगळे विचार देणारे आहे, वेगळं व्हिजन ठेवणारं आहे. महाराष्ट्राचा, देशाचा आणि एकंदरीतच लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणारं चॅनल आहे. लोकजागर अभियान ही एक सामाजिक संघटना आहे आणि या चॅनलला आपल्या मदतीची गरज आहे. मॉनिटाईज चॅनल झालेला आहे आणि त्यामुळे आपण जॉईन नावाचं बटन बघा. जॉईन मध्ये 4 पर्याय आहेत आपल्याकडे. लोकजागर मित्र, लोकजागर सदस्य, लोकसंसद सदस्य, लोकजागर परिवार सदस्य आणि या 4 कॅटेगरीमध्ये आपण आम्हाला सहकार्य करू शकता, सबस्क्राईब करू शकता, रेग्युलर आम्हाला मदत करू शकता. लोकसंसद या नावानं आम्ही एक वेगळा उपक्रम लवकरच राबवणार आहोत. याबद्दल मी एक व्हिडिओ केला होता. आजपासून आपण मराठीमध्ये हे नवं सदर सुरू करत आहोत, बोल महाराष्ट्र. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, पूर्णपणे बघावा, त्यावरती मत द्यावीत, व्यक्त व्हावं. आपण जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करत आहोत, महिलांना आवाहन करत आहोत, विचारवंतांना आवाहन करत आहोत, पत्रकारांना, कार्यकर्त्यांना, राजकीय पक्षांना, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना, विचारवंतांना, राजकीय नेत्यांना, सर्वांना आवाहन करत आहोत की बोल महाराष्ट्र, तू बोललं पाहिजे. आणि हे प्रामुख्यानं सदर मराठीमध्ये असणार आहे. थोडक्यात महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या सदरामध्ये मांडणार आहोत. आज आपण अशाच एका विषयावरती बोलत आहोत. शेतकऱ्यांचं आंदोलन जे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू झालं होतं आणि अचानकपणे ते गुंडाळलं गेलं. म्हणजे गुंडाळलं गेलं अशा प्रकारची प्रतिक्रिया बऱ्याच लोकांची आहे. बच्चू कडूंचं म्हणणं आहे की आम्ही यशस्वी झालो. जी 28ला 29ला सरकारनं कर्जमाफी दिली असती ती तारीख आम्ही 30 जूनपर्यंत आणली. सरकारनं जर कर्जमाफीची घोषणा केली होती, वचन दिलं होतं तर ते आधीच करायला पाहिजे होती. जर भांडवलदारांना कर्जमाफी करताना, कर्ज माफ करताना त्यांना वेळ लागत नाही, मोर्चा काढावा लागत नाही, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा जो प्रश्न आहे तो सरकारला बिनमहत्वाचा वाटतो का, कमी महत्वाचा वाटतो का, फालतू वाटतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. मुख्य मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शरद जोशी ज्या पद्धतीनं, ज्या शास्त्रीय पद्धतीनं त्यांच्या समस्यांची उकल करायचे त्या तेवढ्याच ताकदीनं त्यांच्यावरच्या सोल्युशन बद्दल मात्र शरद जोशी फारसं काही ठोस बोलताना दिसले नाही. म्हणजे जे काय बोलले त्याला फारसा आधार नव्हता. भाव मिळाला पाहिजे ही भावनात्मक मागणी बरोबर आहे आणि त्या मागणीला न्याय दिला पाहिजे याच्याबद्दलही वाद नाही. शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. पण शरद जोशी यांच्या मांडणीमध्ये परस्पर विरोधी गोष्टी अनेक होत्या. त्या संदर्भात आपण वेळोवेळी बोलणारच आहोत. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की शरद जोशीच्या आंदोलनातून निघालेले वेगवेगळे जे प्रवाह आहेत त्या कुठल्याही प्रवाहाला नॅचरली शरद जोशीच्या पलीकडचा विचार मांडता आला नाही. शरद जोशीच्या पलीकडचा विचार मांडता आला नाही. सुरुवातीच्या काळामध्ये वर्धा जिल्ह्यातून हे जसं तिकडे सटाणा तिकडे आंदोलन वाढलं आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यातून वाढलं, त्यात हिंगणघाट तालुक्यातून वाढलं. त्या काळामध्ये शरद जोशी यांचे राईट हँड असलेल्या ज्यांना म्हणता येईल असे विजय जावंलिया महत्वाचे नेते होते, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यावेळेस मी म्हणालो की शरद जोशीकडे सोल्युशन जे सांगतात ते चुकीचं आहे, ते पटण्यासारखं नाही आहे आणि म्हणून मी तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही असं मी म्हणायचो. त्यांचा बिल्ला कधीच लावला नाही, पण त्यांच्या सभांना जायचो, ऐकायचो. शेतकऱ्यासारख्या असंघटित असलेल्या वर्गाबद्दल एखादा नेता, एखादी संघटना इतक्या पोटतिडकीनं बोलत असेल तर आपण ते समजून घेतलं पाहिजे. शक्य असेल तिथे आपल्याला सहभाग दिला पाहिजे ही भावना होती आणि म्हणून मी जात होतो. पण मांडणीमधल्या ज्या त्रुटी मला त्यावेळेस जाणवत होत्या त्या तशाच कायम आहेत. सोल्युशन शेवटी निघालं नाहीच, ते सिद्धच झालं. आता त्याबद्दल वादच नाहीये. आता मुख्य मुद्दा असा आहे की आताही मात्र तेच फंडे, तेच फॉर्म्युले घेऊन जे कोणी काही आपलं डमरू वाजवण्याचं काम करतात त्यातून शेतकऱ्यांचं भलं होणार नाही, हे मात्र सत्य आहे. तात्पुरती
कर्जमाफी वगैरे 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 हे जे प्रकार मध्ये मध्ये करण्यात आले, खरं म्हणजे व्हीपी सिंगांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी फार मोठ्या प्रमाणात केली होती. पहिल्यांदा गांभीर्यानं तो प्रकार हाताळला गेला होता. महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये असताना अनेक आंदोलनं करायची. म्हणजे मुनगंटीवार असं म्हणायचे की ह्या ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याला सरकार जबाबदार आहे आणि त्यामुळे सरकारवरती खुनाचे खटले दाखल करण्यात आले पाहिजे. हे सुधीर मुनगंटीवार आता कुठल्या बिळात झोपलेले आहेत, आता ते बोलताना दिसत नाही, कारण सरकारमध्ये आहे. म्हणजे असे बेईमान राजकारणी आहेत. म्हणजे विरोधामध्ये असले की बोलणार, सत्तेमध्ये गेले की चूप बसणार, आणि हाच खेळ सुरू आहे. एक गंमत याच्यामध्ये अशी आहे पुन्हा की शेतकऱ्यांच्या समस्यांच्या बद्दल किंवा शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस असो, शरद पवार असो, अजित पवार असो, एकनाथ शिंदे असो, उद्धव ठाकरे असो, फडणवीस असो, गडकरी असो, बच्चू कडू असो, राजू शेट्टी असो, वामनराव चटप असो, किंवा कम्युनिस्ट पार्टीचे कोणी नवले असो किंवा आणखी कोणते नेते आहेत, यातले कोणी विरोधात आहेत असं नाहीये. जर विरोधात नाही मग हे सगळं देत का नाही आहेत, बसत का नाही आहेत, सोल्युशन का निघत नाही? भांडवलदारांना तुम्ही एका झटक्यामध्ये कर्जमाफी करून टाकता, पण शेतकऱ्यांच्यासाठी का सोल्युशन काढत नाही तुम्ही? या संदर्भामध्ये एक गोष्ट नक्की आहे, एक दोन तीन त्याच्यात शक्यता आहे की एक तर हे नेते बेईमान असले पाहिजे. आता असं म्हणू शकत नाही आपण, कारण म्हणजे असा आरोप करणं शक्य नाही आहे. सगळेच काही बेईमान असू शकत नाही, मोठ्या प्रमाणात बेईमान आहेत, मतलबी आहेत, याच्याबद्दल वाद नाही. पण कुणीतरी नेता असेल ना की त्यातून न्याय मिळायला पाहिजे, त्यातून मार्ग निघाला पाहिजे. पण मग का होत नाही? तर होत नाही याचं कारण असं आहे की यांच्याकडे सोल्युशनच नाही आहे. ही जी मांडणी शरद जोशी किंवा इतर लोकांनी केली आजपर्यंत, ती मांडणी अत्यंत आदर बाळगून सुद्धा हे मान्य करायला पाहिजे की अपूर्ण मांडणी आहे, चुकीची मांडणी आहे. आताही सोशल मीडियावरती एक मित्र म्हणाले की बाबा शेतकऱ्यांनी फक्त आपल्यापुरतं पिकवावं. हा अतिशय अव्यवहारी असा विचार आहे. समजा आपल्यापुरतं पिकवलं तर मग काय करणार? औषध पाण्याचं काय करणार? मुलांच्या फीचं काय करणार? 2 वर्ष मुलांची फी बंद करणार का बरं? दुसरी गोष्ट अशी आहे, जग एक झालेलं आहे. जग एका झटक्यामध्ये विदेशातला माल, अन्नधान्य बोलावणं फारसं काही कठीण नाही हो. 1 वर्षभर पोसायला किती अन्नधान्य लागते, किती खर्च येतो? सहज शक्य आहे. कुठल्या भ्रमामध्ये राहतात हे लोक? मांडणी करणारे विचारच करत नाही. हाच अविचार शरद जोशी सुद्धा मांडायचे की आपल्यापुरतं पिकवा. त्याबद्दल मी बोललेलो आहे बरेचदा. या विषयावरती वेगळा स्वतंत्र व्हिडिओ करता येईल. शेतकऱ्याला आतापर्यंत मूर्ख बनवलेला आहे आणि म्हणून मग बोल महाराष्ट्रामध्ये आपण आजच्या या एपिसोडमध्ये एवढे की शेतकरी आंदोलन का गुंडाळलं गेलं ते खरंच ते म्हणजे फडणवीसांचा तो मास्टर स्ट्रोक आहे की आ बैल मुझे मार असं झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो, शक्यता ही आहे की हे आंदोलन जर पुन्हा बाकी लोकांनी जर विचार केला तर आ बैल मोजेमार अशा स्वरूपाचं फडणवीसांच्या वरती उलटू शकते. आताच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर बच्चू कडूचा ग्राफ 2-3 दिवसापूर्वी जो वाढला होता तो एकदम आणखी डाऊन गेला. स्टंटबाजी म्हणजे आंदोलन नव्हे. आमच्या राजकारणामध्ये अलीकडे दुर्दैवानं स्टंटबाजी करणं, मारपीट करणं, शिवीगाळ करणं, एखाद्या अधिकाऱ्याचं कॉलर पकडणं म्हणजे मग तो मोठा नेता, हे जे स्वरूप आंदोलनाला आलेलं आहे याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं मला वाटते. तर मला असं वाटते वेळ अजून गेलेली नाही आहे. हे आंदोलन मागे घेतलं, हे जे फडणवीसांनी जे काही आश्वासन वगैरे दिलं त्याला काही अर्थ नाही. कारण फडणवीसांचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही. ते म्हणतात ना, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, तसंच फडणवीसांचं आहे. मग काय करायला पाहिजे? शेतकऱ्याच्या चुका कोणत्या होतात? तो शेतकरी मतदान धर्माच्या नावावरती करतो, शेतकरी मतदान जातीच्या नावावरती करतो. जातीपाटी आपल्या जातीचा माणूस आहे का? मग चोर असला तरी चालतो, दरोडेखोर असला तरी चालतो, आपल्या जातीचा आमदार झाला पाहिजे, आपल्या जातीचा खासदार झाला पाहिजे, आपल्या जातीचा मंत्री झाला पाहिजे, त्याला त्याच्यातच भूषण. म्हणजे तो विचारच करत नाही की नरेंद्र मोदी स्वतःला तेलीस म्हणवतात, नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात, मग ओबीसीच्या उरावर का बसलेले आहेत? ओबीसीच्या हिताच्या का नाही ओबीसीची जनगणना करत? म्हणजे तुम्ही जातीच्या माणसाला मतदान करणार, धर्म पाहून मतदान करणार, पैसा दारू मटण पाहून मतदान करणार आणि त्यातून निवडून येणारा आमदार किंवा खासदार मात्र इमानदार असावा अशी अपेक्षा करणार. हा मूर्खपणा नाही का? हा मूर्खपणा नाही का? मग सगळे पर्याय संपले का? मग आपल्याला काय करावं लागेल? याच्यासाठी लोकजागरतर्फे जो काही 12 कलमी कार्यक्रम आहे आणि प्रामुख्यानं लोकजागरच्या वतीनं मला जे वाटते ते मी तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला काय करता येऊ शकते. आताही वेळ गेलेली नाहीये. आताही तुम्हाला आंदोलन जर खऱ्या अर्थानं करायचं, हे सगळं थातूर मातूर आहे, याला काही अर्थ नाही, काही होणार नाही याच्यातून.
झालं तर चांगलीच गोष्ट आहे, पण काही होणार नाही. याच्याऐवजी एक काम करता येईल का विचार करा. आता स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे येत आहेत. जूनपर्यंतचं नंतर पाहत बसू. पहिले आपण यांना झटका दाखवला पाहिजे. हे जे गुंडाळले गेले ना, बच्चू कडू किंवा आणखी कोणते शेतकरी नेते जे गुंडाळले ना फडणवीसांनी, जयाजी सूर्यवंशीला असंच गुंडाळलं होतं त्यांनी. कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी या नेत्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे होतं, पण ते नवले कसे फसले मला माहिती नाही. पण असो, काँग्रेसने समर्थन दिलं होतं, ठीक आहे, ते एक भावनात्मक मुद्दा होता फारसा, त्याच्यामुळे त्यांनी साधेपणाने देऊन टाकलं. शांतपणाने विचार करा. काही तुम्हाला घराच्या बाहेर निघण्याची गरज नाही, काही तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही, काही मोर्चे काढण्याची गरज नाही, काही कुणाकडे निवेदन देण्याची गरज नाहीये. फक्त इमानदारीनं एवढं ठरवा. जे काय ठरवाल, मी जे सांगतोय ते इमानदारीनं ठरवा. आपल्या मनाशी इमानदारीने ठरवा. तुमची इमानदारी तपासायला कोणी येणार नाही, पण इमानदारीने ठरवा. एक काय, तुम्हाला जर तुमच्या प्रश्नांना सोल्युशन पाहिजे असेल तर हा एक टप्पा आहे. म्हणजे एवढं केल्यानंच होईल असं नाही, पण हा एक महत्वाचा टप्पा आहे, प्रभावी टप्पा आहे की तुम्ही हे घरोघरी कुटुंबासह मुलाबाळांची शपथ घेऊन ठरवा की मी जातीपातीचा मतदान करताना, पुढच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करताना मी जातीपातीचा विचार करणार नाही. उमेदवार माझ्या जातीचा असो की माझ्या घरचा असो त्याच्याशी मला देणं घेणं नाही. कोणत्या धर्माचा आहे याच्याशी मला देणं घेणं नाही. मात्र मी भाजपाच्या उमेदवाराला, भाजपाच्या सोबत असलेल्या, मग राष्ट्रवादी असो किंवा शिवसेनेचा गट असो किंवा आणखी जानकर सारखे कोणी असो किंवा वेळप्रसंगी बच्चू कडू सारखे जाणारे कोणी असो, या लोकांच्या पक्षाला मतदान करणार नाही. हे तुम्ही ठरवा. अगदी मुलाबाळांची शपथ घेऊन ठरवा. आपल्या मनाशी ठरवा. नाहीतरी तुमचं काय जाणार आहे. तुम्हाला बाहेर जायचं नाही, तुम्हाला आंदोलन करायचं नाही, तुम्हाला रस्त्यावरती यायचं नाही. तुम्हाला फक्त ठरवायचं आहे आणि हे जाहीरपणे ठरवा. गावागावामध्ये मिटिंगा घ्या. आपल्या आपल्या गावातले लोक एकत्र या आणि गावामध्ये अशी शपथ घ्या. लोकजागरची विनंती आहे, माझी विनंती आहे, लोकजागर इंडिया चॅनलची विनंती आहे की हे तुम्ही ठरवा आणि याचं इम्प्लिमेंटेशन करा. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून द्या. लोकजागर इंडिया चॅनलला मदत करा, सहकार्य करा, जॉईन करा. एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. एक नया इतिहास